दरम्यानची आपण थेट दृश्य सुद्धा बघू शकतोय। खरं तर या ठिकाणची आपण ही दृश्य पाहतोय। गोमातांना यावेळेस सागर बंगल्यावरती आणण्यात आलेलं आहे। अगदी काही वेळातच देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा सागर बंगल्यावर दाखल होती। आज सकाळपासूनच जर आपण बघितलं तर आधी देवेंद्र फडणवीस यांनी देवदर्शन घेतलेलं आहे, सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं, त्यानंतर आपण बघितलं मुंबादेवीचं दर्शन घेतलं आणि आता सागर बंगल्यावरती या गोमाता आणण्यात आलेल्या आहेत। विशिष्ट असा संदेश खरं तर या गोमातांवरती लिहिण्यात आला असल्याचं देखील आपण बघतोय। अधिकचे अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून घेऊयात। अक्षय, एकीकडे आपण बघतोय देवेंद्र फडणवीस हे देवदर्शन घेत आहे, दुसरीकडे बंगल्यावरती गोमाता आणण्यात आलेल्या आहे। गोमातांचं पूजन या ठिकाणी होणार आहे का, नेमकं काय कारण आहे? निश्चितपणे मी सध्या सागर बंगल्यावर आहे आणि आपण जर बघितलं तर गोमाता या ठिकाणी आणलेल्या आहेत आणि खरं तर आज सकाळपासून देवेंद्र फडणवीस सिद्धिविनायक मंदिर असेल, मुंबादेवी असेल या ठिकाणी जाऊन दर्शन घेत आहेत आणि दुसऱ्या बाजूला गोमाता ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी आणलेल्या आहेत। त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। कुठून आलात तुम्ही आणि आता काय? मी राधेश्याम गौशाला आला है इकडे, श्री राधेश्याम गौशाला उल्लासनगर 5 है, वहाँ से आए हम। क्या है आगे का नियोजन, क्या है प्रयोजन, क्या है प्रोग्राम, क्या है आज का? नहीं, आज के गौदान किया है हमारे देवेंद्र फडणवीस ने, उनके लिए हम आए थे यहाँ पे। जो सीएम बने, बस गाय का आशीर्वाद लिया उन लोगों ने और 5 साल अच्छे से जाए उनके। उन्होंने आशीर्वाद ले लिया। जी जी। आता आपण बघू शकतो की या गोमाता ज्या आहेत त्यांचं दर्शन जे आहे ते देखील देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निवासस्थानी घेतलेलं आहे। काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस हे सिद्धिविनायक मंदिर आणि त्यानंतर मुंबादेवीला गेले होते आणि त्यानंतर या ठिकाणी येऊन स्वतः परत एकदा दर्शन जे आहे ते घेतलेलं आहे। कुठून आलात तुम्ही? आम्ही शिरूर तालुक्यातून अहमदाबाद गाव। काय केलं सागर बंगल्यावर? साहेबांच्या हस्ते पूजन झाले गायचे आणि त्याला चांगले असे काम करावं पुढले मुख्यमंत्रीपद म्हणून। 5 वर्ष मुख्यमंत्री हो राहू ना। आपण बघू शकतो की या सगळ्या गोमाता ज्या आहेत त्या आता सागर बंगल्यावर आलेल्या आहेत। त्यांचं पूजन आहे, त्यांचं दर्शन जे आहे ते देखील देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं घेण्यात आलेलं आहे। निश्चितच धन्यवाद अक्षय दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर आपण बघतोय सागर